धुरंधरमधल्या रहमान डकेतचं कॅरेक्टर करणाऱ्या अक्षय खन्नाने अख्खं मार्केट गाजवलंय. इतकं गाजवलंय की नक्की या सिनेमाचा हिरो कोण, रणवीर सिंग की अक्षय खन्ना, हाच प्रश्न पडलाय. काम थोडंच करायचं पण टॉपचं करायचं, हे अक्षय खन्नाकडून शिकण्यासारखं आहे. छावामधल्या औरंगजेबच्या कॅरेक्टरनंतर आता पुन्हा अक्षयने त्याच्या ॲक्टिंगने आणि धुरंधरमधल्या एंट्रीच्या त्या छोट्याशा स्माईलने अक्षरशः वेड लावले. पण जबरदस्त ॲक्टिंग करूनही अक्षय खन्ना नेहमीच उपेक्षित राहिला. वेळोवेळी त्याने स्वतःला सिद्ध केलंय, पण ऑफस्क्रीन मात्र हा माणूस इतका गायब असतो की सोशल मीडियावर त्याचं एकही ऑफिशियल अकाउंटही नाही. लहानपणी वडील विनोद खन्ना अक्षयला सोडून ओशोंच्या आश्रमात निघून गेले होते. मोठेपणी अक्षयच्या अनेक अफेअरच्या चर्चा झाल्या. आज 50 वर्षांचा होऊनही तो ठामपणे म्हणतो, मी लग्नासाठी बनलेलोच नाहीये. लग्न न करण्यामागची त्याची काय स्टोरी आहे? अक्षय खन्ना आणि ओशो हे कनेक्शन नेमकं काय आहे? आणि या रहमान डकेच्या आधीपर्यंत अक्षय खन्नाची स्टोरी काय होती तेच सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. अक्षय खन्ना 28 मार्च 1975ला मुंबईतल्या एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मला. त्याचे वडील विनोद खन्ना बॉलिवूडचे सुपरस्टार होते, तर आई गीतांजली खन्ना या मॉडेल होत्या. अक्षय फक्त 5 वर्षांचा असताना त्याचे वडील विनोद खन्ना अभिनयाच्या शिखरावर असतानाच अचानक संन्यास घेण्यासाठी ओशो रजनीश यांच्या अमेरिकेतल्या आश्रमात निघून गेले. वडिलांच्या या निर्णयामुळे अक्षयला आणि त्याच्या भावाला लहानपणी फक्त आईच्या आधारावर जगावं लागलं. एका इंटरव्ह्यूमध्ये अक्षयने असं सांगितलं की बाबांच्या अशा अचानक जाण्याने मला दुःख झालं. मी माझ्या वडिलांना भेटू शकत नव्हतो. ते का निघून गेले हे कोणालाच कळत नव्हतं. पण आयुष्यात सगळं असताना माणूस असा निर्णय घेतो म्हणजे आतमध्ये नक्कीच भूकंपच झाला असणार. पण हे मला त्या लहान वयामध्ये कळत नव्हतं. पण जसा मी मोठा होत गेलो तसे ओशो मला कळत गेले. त्यांची फिलॉसॉफी मला आवडायला लागली. मी ओशोंच्या तत्त्वज्ञानाचं पालन करत असलो तरी वडिलांच्या निर्णयासारखं टोकाचं पाऊल मी नाही उचलू शकत. पण विनोद खन्ना नक्की का सोडून गेले हे कळलं नाहीये. पण हेच कारण असावं की अक्षय सुद्धा नेहमीच सगळ्यांपासून अलिप्त राहतो. तो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीये, ना इंस्टाग्राम, ना ट्विटर, ना फेसबुक. हे त्याने पर्पजफुली ठरवलंय असं सांगितलं जातं, कारण त्याला लो प्रोफाईल मूवी स्टार व्हायचंय. तो क्वचितच इंटरव्ह्यू देतो. रेड कार्पेट, पार्टी आणि अवॉर्ड शोला फार कमीच दिसतो. इंडस्ट्रीत असताना जर बाहेरून पाहिलं तर तो जणू अर्धा गायबच दिसतो. पण त्यालाच हे सगळं आवडतं. त्याचं असं म्हणणं आहे की आजच्या जगामध्ये सगळ्यांनाच पुश युअर सेल्फ, आउटडेटेड राहू नका असं सांगितलं जातं. पण तो मात्र उलट दिशेने चालतो. जितकं शक्य तितकं मागं राहायला त्याला आवडतं. पापाराजींना सुद्धा तो फक्त सिनेमाचं शूटिंग असेल तर त्याच वेळेस सापडतो, इतर वेळेस परत गायब. 2012ला त्याचा गली गली चोर हे नावाचा एक सिनेमा आला होता. सिनेमा चांगला असला तरी बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप गेला. 2012 ते 2016 मध्ये अक्षय अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला. अनेक जण असे सांगायचे की तो अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये एकटा राहतोय, तर काहींनी अल्कोहोलच्या प्रॉब्लेम्समुळे रिहॅबसाठी गेल्याच्या अफवा पसरवल्या. पण नंतर त्यानेच मीडियासमोर सांगितलं की काही सिरियस पर्सनल इश्यूज होते, ते सॉर्ट करायचे होते म्हणून काम थांबवलं. विनोद खन्नानी प्रोड्यूस केलेल्या हिमालय पुत्र या मूवीमधून अक्षयने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पण हा डेब्यूज बॉक्स ऑफिसवर पडला. पण त्याच वर्षी बॉर्डर आला आणि सगळं समीकरण बदललं. मल्टीस्टारर असूनही त्याचा नाजूक इमोशनल आर्मी ऑफिसर धर्मवीर लोकांच्या लक्षात राहिला. त्यासाठी त्याला बेस्ट डेब्यू आणि बेस्ट सपोर्टिंगसाठी नॉमिनेशनही मिळालं होतं. एक सिनेमा गाजला, मात्र त्यानंतर सगळे फ्लॉप्स. मोहब्बत, कुदरत, लावारिस, लव यू हमेशा, दहक, भाई भाई सगळे फ्लॉप. यामुळे एका स्टार किडला प्रेशर, टॅग आणि निराशा सगळं एका वेळी झेलावं लागलं. एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला होता की पब्लिकली यश आणि अपयश हँडल करणं हे सोपं नसतं. लोकांना तुमचं काम आवडलं नाही तर ती जाणीव खूप कठीण असते. पण अक्षयने हार मानली नाही. ताल, दिल चाहता है, हमराज, रेस, हंगामा, 30 मार खान सारख्या फिल्म्समधून त्याने स्वतःला मजबूत ॲक्टर म्हणून प्रूव्ह केलं. 2012 नंतर त्याने काही काळ ब्रेक घेतला. पण तो जेव्हा परत आला तेव्हा त्याने निगेटिव्ह शेड्सच्या भूमिका निवडल्या. डिशूम, इत्तेफाक, सेक्शन 375, दृश्यम 2, छावामधला औरंगजेब आणि आता धुरंधरमधला रहमान डकेत. एक छोटासा सीन, ती एंट्री, ती स्माईल आणि डोळ्यांचा खुनासारखा लुक, खरंच त्याने मार्केट गाजवलंय. पण या त्याच्या सगळ्या प्रवासातून हे दिसून येतं की त्याने एक दमदार विलन किंवा कॅरेक्टर ॲक्टर म्हणून रिइन्व्हेंट होताना किती मेहनत घेतली आहे. ते जेवढी मेहनत त्याने त्याच्या सिनेमावर घेतली तेवढी मेहनत त्याने रिलेशनशिप बाबतीत घेतलेली दिसत नाही. त्याच्या अफेअरच्या अनेक चर्चा झाल्या. करिश्मा कपूर सोबत त्याचं नाव इतकं सिरियसली जोडलं गेलं की काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या लग्नाच्या चर्चाही झाल्या. पण ही गोष्ट पुढे गेली नाही. इतकंच नाही तर अब लोट चले आणि ताल मूवीच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्नाचंही जुळलं होतं. पण सलमान खानच्या एंट्रीने त्यांचं हे रिलेशन पुढे जाऊ शकलं नाही असंही म्हणतात. रिया सेन असेल, उर्वशी शर्मा असेल, श्रिया सरन असेल, या सगळ्यांसोबत त्यांच्या अफेअर्सचे रूमर्स बराच काळ बातम्यांमध्ये झळकले. या सगळ्यांसोबत ब्रेकअप होण्यासाठी जी काही कारणं होती त्यातलं एक कारण होतं अक्षयचं लग्नाबद्दलचं मत. तो स्पष्ट म्हणतो की मी मॅरेज मटेरियल नाही आहे. प्रेमात व्यक्तीची टोटॅलिटी हवी, पण मी कंट्रोल सोडू शकत नाही.
लग्न करणं म्हणजे कुटुंबाची जबाबदारी घेणं असतं आणि मला कुटुंबाची जबाबदारी आणि कोणाचीच कायमची जबाबदारी घेण्याची भीती वाटते. एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला होता की मला वाटतं लग्नामुळे एका व्यक्तीच्या आयुष्यातील स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. मला माझ्या वेळेचा, निर्णयाचा आणि आयुष्याचा पूर्ण कंट्रोल स्वतःकडे ठेवायचा आहे. मला एकटेपणात आनंद वाटतो. म्हणूनच इतक्या अफेअर्सच्या चर्चा असूनही तो आज 50 वर्षांचा अविवाहित आहे आणि स्वतःच्या निर्णयावर खुश आहे असं त्याच्या बोलण्यावरून तरी जाणवतं. करिअरच्या शिखरावर असतानाही सोशल मीडियापासून लांब राहून फक्त आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करणारा हा लो प्रोफाईल अभिनेता आज मात्र थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. तुम्ही पाहिला की नाही धुरंधर मूवी? आणि तुम्हाला अक्षय खन्नाची ही स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी लगाव बत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.